पवित्र शास्त्रामध्ये ज्ञानाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणून म्हटलंय युद्धाच्या शस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. परंतु पापी मनुष्य बऱ्याच चांगल्या गोष्टीचा नाश करतो. म्हणून सेवाकार्य असो, आमचं आत्मिक जीवन असो, या सर्व स्तरावर आम्हाला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याकरवी देवाने शल्मोनाला ज्ञान दिलं, तसं परमेश्वराचा आत्मा आम्हाला सेवा कार्याचं ज्ञान देतो आणि म्हणून हे ज्ञान आम्ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून एक चूक महान मोठ्या सेवेचा विनाश करण्यासाठी पुरेशी ठरू शकते. एक चुकीचा निर्णय अनेक वर्षाचा त्याग, श्रम, प्रार्थना आणि विश्वासू सेवेवर पाणी फिरण्यासाठी पुरेशी ठरू शकते. म्हणून अनेक सेवक, अनेक तरुण सेवक हे देवाच्या सेवेसाठी खरोखरच बोलवलेले, प्रतिभावान आणि उत्साही असतात. त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आम्हाला दिसतो. परंतु ज्ञान, नम्रता आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय केलेल्या काही चुका त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात आणि म्हणून त्यांना त्या कमकुवत करतात आणि चांगल्या सेवेचा विनाश करतात. आणि म्हणून विशेष करून या संदेशाचा उद्देश कोणाचा निषेध करणं नव्हे, तर सेवकांनी सावध राहणं, कुठल्या गोष्टी अवलंबणं आणि कुठल्या गोष्टी टाळणं याबद्दलचं आहे. आणि म्हणून पूर्वी अनेकांच्या चुकामुळे त्यांचे नुकसान झालेलं आम्ही पाहतो. त्याचे कदाचित आम्हाला अनुभवही असतील. परंतु या दिवसामध्ये सेवक या नात्याने या चुका आमच्याही जीवनातून घडू नये म्हणून नक्कीच आम्ही जपणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिली गोष्ट, ज्येष्ठ सेवकांचा आम्ही नेहमी आदर करणं गरजेचं आहे. ज्यांनी सेवा कार्यामध्ये आपलं जीवन दिलं, ज्यांना सेवा कार्यामध्ये वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव, ज्येष्ठता आणि आपल्या पुढे गेलेल्या सेवकांचा किंवा व्यक्तीचा आदर केला जातो. मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील जे सेवक आहे त्यांचा आदर करणं आमचं काम आहे. मग अनेकदा आम्ही कितीही प्रतिभावान असो, यशस्वी किंवा प्रभावी असो, परंतु ज्येष्ठ सेवकाबद्दल आमच्या मनातील आदर आम्ही कधीही कमी होऊ देता कामा नये. कदाचित आमच्याकडे पैसा असेल, कदाचित आमच्याकडे मंडळीमध्ये गर्दी असेल, कदाचित मोठी चर्चची इमारत किंवा बिल्डिंग असेल, परंतु या व्यतिरिक्त हे सगळं असून देखील काही अशा गोष्टी आहेत की ज्या केवळ अनुभवाने शिकता येतात. म्हणून जर आम्ही चांगले नातेसंबंध त्यांच्याशी ठेवले तर त्यांच्या अनुभवाचा आम्हाला उपयोग होईल. परंतु जर आम्ही त्यांचा अनादर करत गेलो तर तिथं नातेसंबंध चांगले राहणार नाही. म्हणून वरिष्ठांचा सल्ला ह्या चांगल्या सेवेसाठी मार्गदर्शक ठरला जातो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये रेहबाम हा जो राजा होता, तो शल्मोनाचा पुत्र होता, ज्याला देवाने ज्ञान दिलं. परंतु शल्मोनाबरोबर जे विशेष करून आम्ही पाहतो सल्लागार असायचे, अनुभवी वडील असायचे, त्यांचा सल्ला शल्मोन घेत असे. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो ते सल्लागार रेहबामाच्या जीवनामध्ये आले, परंतु ज्यावेळेस त्याने सल्ला घेणं अपेक्षित होतं त्यावेळेस तरुण आणि हुल्लडबाज असणाऱ्या तरुणांचा सल्ला घेतला आणि त्याचा परिणाम हा झाला
त्याचं राज्य दुभागलं गेलं. म्हणून अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही पिकलेल्या केसांचा मान राखावा याबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला मार्गदर्शन करतं. आणि म्हणून आम्ही नेहमी वरिष्ठ सेवकांना सन्मान देणं हे आमच्या सेवा कार्यात असायला पाहिजे. दुसरी गोष्ट गर्व किंवा अहंकार. अहंकार सेवक आणि सेवा कार्य यांचा विनाश करणारा आहे. आणि म्हणून जेव्हा यशाबरोबर नम्रता नसते तेव्हा यश हे धोकादायक ठरले जाते. अनेक सेवक सुरुवात चांगली करतात, परंतु चमत्कार, सेवा कार्यातील मोठी वाढ आणि वाढता प्रभाव मिळाल्यानंतर ते या गोष्टीबाबत निष्काळजी होतात. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला उज्जया राजाचं उदाहरण पाहावास मिळतं. जोपर्यंत तो नम्र होता देवाने त्याला प्रचंड यश दिलं, आणि पण तो शक्तिशाली बनल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये गर्व आला आणि त्याने त्या गर्वामुळे याजकाचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला. आणि वचनामध्ये लिहिलं गेलंय, देवाचा कोप त्याच्यावर झाला आणि त्याला कोडी होऊन राहावं लागलं. म्हणून अनेकदा ज्यावेळेस गर्व येतो, ज्यावेळेस अहंकार येतो आणि तो ताठा मनामध्ये शिरतो ना, त्यावेळेस आम्ही मनाला वाटण ते करायला जातो आणि त्याचे दुष्परिणाम आमच्या सेवेवर होतात. आणि म्हणून आम्ही पाहतो इथं जे आम्हाला काम दिलेलं आहे ते काम जर आम्ही केलं आणि गर्व आणि अहंकार टाळला तर नक्कीच आमचा होणारा विनाशापासून विशेष करून आमचा बचाव होईल. म्हणून नीतिसूत्र अध्याय 16 आणि 18 वचनामध्ये म्हटलंय, नाश होण्यापूर्वी गर्व आणि अहंकार येतो. अनेकांचे सेवा कार्य यामुळे बुडालेले आहे. तिसरी गोष्ट लोकांचे व्यवस्थापन. आत्मिक सेवा ही लोकांबद्दल आहे. आणि मिनिस्ट्री म्हणजे काय आहे तर देवाच्या वतीने लोकांची सेवा करणं म्हणजे मिनिस्ट्री आहे. आणि म्हणून अनेक सेवक सेवा कार्यामध्ये पुढे आहेत, ते वचनाची सेवा करण्यामध्ये पटाईत आहेत, परंतु त्यावरच सेवा कार्याचं यश अवलंबून नसतं. तर त्याबरोबर आमचे लोकांबरोबर संबंध कसे आहेत, प्रबळ असतील तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु अनेकदा कमकुवत असतील, अनेकदा कठोर शब्दामध्ये आपण लोकांचं ताडण करणारे असू, जाहीर अपमान करणारे असू, आणि उद्धट जर आमचं नेतृत्व असेल ना तर त्यामुळे आम्ही पाहतो लोक आमच्यापासून दुरावले जातात. म्हणून केवळ वचनाची सेवा एवढं पुरेसं नाही, तर लोकांबरोबर नातेसंबंध, चांगले नातेसंबंध जपणं हे देखील आमचं काम आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अबिगैल आणि नाबाल यांचं उदाहरण आम्हाला पाहावयास मिळतं. हे पती पत्नी आहेत. आणि ज्यावेळेस दाविदाने ज्यावेळेस तो संकटात होता त्यावेळेस त्या नाबालाकडून मदतीची अपेक्षा केली, त्याच्या लोकांना जेवणासाठी त्यांनी मदत करावी याची अपेक्षा केली, परंतु नाबालाने मूर्खपणे त्याला उत्तर दिलं आणि दावीद त्याला मारण्यासाठी उठला. परंतु ज्यावेळेस हे अबिगैल त्याच्या पत्नीला समजलं, ती गेली आणि तिच्याकडे उत्तम कौशल्य होतं, ज्ञान होतं, आणि त्यामुळे तिने शहाणपणाने दाविदाचा असलेला राग शांत केला आणि त्याचा होणारा विनाश टाळला. म्हणून अनेकदा आमच्याही जीवनामध्ये आम्हाला या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे. म्हणून लोकांशी चांगले नाते संबंध जपणं आम्ही शिकणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट पितृत्व. मेंटर आणि पितृत्व, मार्गदर्शक आणि पितृत्व. अनेकदा आम्ही पाहतो मार्गदर्शक हा आम्हाला मार्गदर्शन करतो, परंतु आम्हाला आत्मिक जीवनामध्ये पितृत्वाची गरज असते. आमचा स्वर्गीय पिता एक आहे, नक्कीच आहे, परंतु पवित्र शास्त्रामध्ये जसे आलिशाचे एलियाबरोबर नातेसंबंध होते, आणि म्हणून एलियाने ज्यावेळेस एलिया वर घेतला गेला त्यावेळेस आम्ही पाहतो
अलिशाने माझ्या बापा म्हणून हाक मारली. मार्गदर्शक आम्हाला मार्गदर्शन करतील, परंतु आत्मिक पितृत्व हे जर आमच्या जीवनामध्ये असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो ते पितृत्व आम्हाला दुरुस्त करेल, आमच्या विकासाची जबाबदारी घेईल आणि आमच्या बरोबर चालेल. म्हणून आम्हाला आत्मिक पितृत्व असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे पौल त्याच्याबरोबर तिमोथेव होता आणि तिमोथेला प्रेषित पौल माझ्या मुला म्हणतो. इथं जो नातेसंबंध आहे ना महत्वाचा आहे. तिमोथेला अनेक गोष्टीचं मार्गदर्शन तो करतो, कसं राहावं, काय करावं, काय करायला नको, अनेक गोष्टी तो मार्गदर्शक देखील आहे, पिता देखील आहे. या भूमिकेमध्ये जेव्हा बाप या नात्याने आमच्या बरोबर कोणी असतं ना, नक्कीच आमच्यासाठी त्या आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. आणि म्हणून प्रभू येशू शिष्यांबरोबर होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या सेवा कार्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला दिसतो. आणि म्हणून पुढील गोष्ट जर आम्ही पाहिली तर सेवा कार्य करण्याबाबत आमच्यामध्ये उतावळेपणा असता कामा नये. अनेक तरुण सेवक इतरांचं जीवन पाहतात आणि त्यांना झटपट यश हवं असतं. एकाच रात्रीत ओळख आणि झटपट त्यांना सेवा कार्याची मोठी वाढ पाहण्यासाठी ते उतावळे असतात. मग जे जडणघडणीसाठी लागणारा वेळ आहे ना, त्या प्रक्रियेला आपल्या जीवनातून ते डावलतात. परंतु त्याचा दुष्परिणाम हा होतो की त्यांची घडवणूक व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांना भयानक संकटाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून घडवणूक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मोशे ज्याने लाखो लोकांना मिस्रमधून दास्यातून बाहेर काढलं, अगणित चिन्ह चमत्कार केले आणि त्याच्या नेतृत्वात परमेश्वराने अद्भुत रीतीने त्या मंडळीचा सांभाळ केला, त्यांना चालवलं. याचं संपूर्ण पवित्र शास्त्र आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. परंतु या मोशेला घडण्यासाठी त्याला आपल्या जीवनाचे 40 वर्ष द्यावं लागले. जर मोशेसारखा व्यक्ती 40 वर्ष शिकण्यासाठी घडण्यासाठी देतो, तर आम्ही उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं करून चालणार नाही. घाई गडबडीमध्ये सेवा कार्यामध्ये उतरणं हे आमच्या विनाशाचं कारणीभूत ठरलं जातं. म्हणून शिष्य प्रभू येशू बरोबर होते आणि त्यांनी 3-3.5 वर्षाचा काळ दिला आणि त्याचा परिणाम जर आम्ही पाहिला, त्यांनी जग हलवून सोडलं. म्हणून अनेकदा आमच्याही जीवनामध्ये सेवा कार्यामध्ये आम्हाला घडवणुकीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल. आणि जर हा वेळ तुम्ही दिला ना, तर तुमचं सेवा कार्य नक्कीच आशीर्वादाचं कारण ठरलं जाईल. हा दिलेला वेळ व्यर्थ जात नाही, तर देव तो सेवा कार्यासाठी कारणी लावतो. आणि म्हणून आम्ही पाहतो 40 वर्ष मोशेने शिकण्यासाठी दिले, परंतु त्यानंतर तो पृथ्वीवरील सर्वाधिक नम्र मनुष्य झाला. खरोखर शिकणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सेवा कार्यामध्ये उतावळापणा नेहमी असता कामा नये. आम्ही पाहतो योसेफाला परमेश्वराने लहानपणी स्वप्न दिलं, परंतु ते पूर्ण होण्यासाठी अनेक वर्ष जावे लागले. त्यामध्ये त्याला खड्ड्यात पडावं लागलं, त्याला गुलाम म्हणून राहावं लागलं, पोटीफरच्या घरी त्याला चाकरी करावं लागली, जेलमध्ये त्याला राहावं लागलं. आणि या काळामध्ये देखील तो त्या स्थितीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे जगला. म्हणून पुढारीपणामध्ये देवाने त्याला मिस्रचा पुढारी बनवलं, अधिपती बनवलं. यामुळे आमच्याही जीवनामध्ये जर मोठं सेवा कार्य करायचं असेल, तर घाई गडबड कधीही आम्ही करता कामा नये. आम्ही घडवणुकीच्या प्रक्रियेतून जाणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून जरी त्याला उशीर झाला तरी त्याची वाट पहा. हबक्कूकचं पुस्तक अध्याय 2 आणि 3 वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहावास मिळतं. म्हणून पुढील गोष्ट जर आम्ही पाहिली, अजून एक 6वी गोष्ट, तर उत्तरदायित्वाचा अभाव. जे सेवक कोणालाही उत्तरदायी राहण्यास नकार देतात, त्यांच्याकडून चुका होण्याची जास्त शक्यता असते. एकाकीपणा हे विनाशाचं कारण ठरलं जातं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला महान परमेश्वराने निवडलेला राजा दावीद याचं उदाहरण पाहावयास मिळतं.
जेव्हा दाविदाने बत्सेबेवर पाप केले तेव्हा तो राजवाड्यात एकटा होता आणि कोणालाही तो उत्तरदायी नव्हता. परंतु जेव्हा नाथान संदेष्ट्याने येऊन त्याला त्याची चूक दाखवून दिली तेव्हा दाविदाने ती नम्रपणे स्वीकारली आणि नाथानासारख्या उत्तरदायी व्यक्ती पाठीशी असल्यामुळे दाविदाचं राज्य वाचलं गेलं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अनेक सल्लागारांच्या उपस्थितीमध्ये सुरक्षितता असते. आम्हाला मार्गदर्शक असावे. अनेक सल्लागार आमच्या आत्मिक जीवनामध्ये सेवा कार्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. 7वी गोष्ट, प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणं. अनेकदा सेवा कार्य ज्यावेळेस वाढलं जातं आणि सेवा कार्याची व्यस्तता ही आम्हाला प्रार्थनामय जीवनापासून तोडते, मग त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. कार्यक्रम, सोशल मीडियाच्या गर्दीमध्ये प्रार्थना ही आमची हरवून जाते आणि आम्ही पाहतो सार्वजनिक जीवनातली शक्ती ही देवाच्या वैयक्तिक सहवासातून येते, म्हणजे प्रार्थनेतून येते. बायबलमध्ये आम्ही पाहतो प्रभू येशूचं सेवा कार्य, येशूचे सेवा कार्य अत्यंत व्यस्त होते. हजारो लोक त्याच्या मागे असायचे, असंख्य चिन्ह चमत्कार घडायचे. तरीही बायबल हे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त रानावनात, डोंगरावर, बागेमध्ये जाऊन प्रार्थना करायचा. म्हणून नेहमी माणसाने प्रार्थना करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सेवा कार्यामध्ये आपलं सेवा कार्य कितीही व्यस्त झालं, प्रार्थना आमच्या जीवनात असायला पाहिजे. 8वी गोष्ट, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करणं. स्वतः आध्यात्मिकरित्या भुकेले राहून एक सेवक इतरांना आत्मिक अन्न देऊ शकत नाही आणि म्हणून वचनाचा सखोल व सिद्धांतिक अभ्यास चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये, प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो अपोल्लोस नावाचा एक उत्तम वक्ता होता. तो आवेशी होता, पण त्याला वचनाचे ज्ञान परिपूर्ण नव्हते, अपूर्ण होते. परंतु जेव्हा अक्विला आणि प्रिस्किल्ला या अनुभवी जोडप्याने त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्ट करून सांगितला, तेव्हा त्याने तो शिकून घेतला आणि तो अधिक सामर्थी वक्ता बनला. म्हणून अनेकदा मला सर्व काही माहीत आहे, मला वचन माहीत आहे आणि ऐकून न घेण्याची क्षमता किंवा ऐकून न घेण्याचा स्वभाव आम्हाला विनाशाकडे घेऊन जातो. परंतु अपोल्लोसच्या जीवनामध्ये त्यांनी वचनाकडे दुर्लक्ष केलं नाही. जी कमतरता अपोल्लोसच्या जीवनामध्ये होती त्यावर त्याने विशेष करून अक्विला आणि प्रिस्किल्ला यांच्याकडून ऐकून घेतलं, शिकून घेतलं आणि अधिक प्रभावाने त्याने सेवा केली. तसंच आत्मिक क्षेत्रामध्ये आम्हाला शिक्षकांची गरज आहे, आम्हाला मार्गदर्शकांची गरज आहे. आणि जर त्यानुसार आम्हाला असे लोक उपलब्ध झाले आणि त्यांच्याकडून जर आम्ही शिकलो ना, तर नक्कीच आमचं सेवा कार्य आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. 9वी गोष्ट, पैशाची हाव, पैशावर प्रेम. पैसा हा चांगला सेवक आहे, पण एक अत्यंत वाईट मालक आहे. जेव्हा मिनिस्ट्री हा व्यवसाय बनते तेव्हा पतने ठरलेला आहे. म्हणून आम्ही पाहतो गेहजी हा आलिशाचा सेवक होता आणि त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, नामानाकडून पैशाच्या आणि कपड्यांच्या लोभाबाई त्याने खोटे बोलून भेटवस्तू घेतल्या आणि त्याचा परिणाम हा झाला, त्याच्या शरीरावर कोड उठले. म्हणून सेवा पैशासाठी नव्हे, सेवा देवासाठी आहे. आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर यहुदा होता आणि त्याने चांदीच्या 30 नाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून दिलं आणि त्याचा परिणाम हा झाला, त्याला जीव गमवावा लागला. म्हणून अनेकदा पैशाची हौस, पैशासाठी सेवा ही आम्हाला विनाशाकडे घेऊन जाते आणि म्हणून नेहमी हे आम्ही टाळणं गरजेचं आहे. 10वी गोष्ट, कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं. काही सेवक यशस्वी चर्च उभे करतात,
मोठं सेवाकार्य उभं करतात, पण अनेकदा ते स्वतःचं घर गमावून बसतात. सेवाकार्यातील यश कुटुंबातील अपयशाची जागा घेऊ शकत नाही. एली याजक हा खूप मोठा याजक होता, इस्रायल लोकांचा याजक, आणि मंदिराची उत्तम सेवा करत होता. परंतु त्याने आपल्या मुलांचा हपने आणि फिनास यांच्या पापाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना शिस्त लावली नाही. परिणामी देवाचा त्यांच्यावर कोप झाला आणि एकाच दिवशी त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. आणि म्हणून अनेकदा आमच्या जीवनामध्ये आमचं कुटुंब आमच्यासाठी महत्वाचं आहे. देवाचं वचन सांगतं, जो व्यक्ती आपलं कुटुंब चालवू शकत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ काय करेल. म्हणून आम्ही जरूर आमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं, आम्ही मंडळीकडेही लक्ष द्यावं. आणि जर या गोष्टीकडे आम्ही विशेष करून लक्ष दिलं ना, ते आमच्या जीवनासाठी आणि सेवा कार्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. आम्ही आमच्या लेकरा बाळांकडे, कुटुंबाकडे जर लक्ष दिलं तर ते विनाश पावणार नाही. एलीच्या जीवनामध्ये हपने आणि फिनास याच्या चुका यावर त्याने पांघरून घातलं, त्याचा त्याने निषेध केला नाही. त्यांना विशेष करून आम्ही पाहतो त्या गोष्टी फावल्या गेल्या आणि त्यांच्या विनाशास तो याजक देखील कारणीभूत ठरला आम्ही पाहतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये 10वी जी चूक आहे, आम्ही विशेष करून कुटुंबाकडे दुर्लक्ष करता कामा नये. 11वी गोष्ट, इतर सेवकांची स्पर्धा करणं. देवाने प्रत्येक सेवकाला एक वेगळी सेवा दिलेली आहे आणि विशिष्ट जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी आपण स्वतःचे कार्य पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये शौल राजा आणि दावीद यांचं उदाहरण आम्ही पाहतो की जेव्हा इस्रायल स्त्रियांनी गाणे गायले की शौलाने हजारो तर दाविदाने लाखो मारले, तेव्हा शौलाच्या मनात दाविदाबद्दल तीव्र मत्सर निर्माण झाला, स्पर्धा निर्माण झाली आणि त्या नादात शौलाने आपल्या जीवनामध्ये असणारा अभिषेक, तो आत्मा गमावला आणि त्याचं पतन झालं. म्हणून नेहमी आम्ही सेवा कार्य करत असताना इतर सेवकांशी तुलना करू नये. आम्हाला जे सेवा कार्य परमेश्वराने दिलं त्या सेवा कार्यावर आम्ही फोकस करून चालावं, जेणेकरून देव त्यामध्ये आम्हाला अधिक आशीर्वादित करेल. 12वी गोष्ट, सेवा करणं. देवाने आम्हाला सेवा दिलेली आहे, हा हेतू कधीही विसरता कामा नये. जेव्हा सेवा लोकांची सेवा करण्याऐवजी पदव्या, मंच, सन्मान आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा पुरती मर्यादित होते, तेव्हा अधोगती सुरू होऊन जाते. याकोब आणि योहान या 2 शिष्यांनी येशूकडे येऊन त्याच्या राज्यात डाव्या आणि उजव्या हाताला बसण्याची, उच्च पदाची मागणी केली. तेव्हा येशूने त्यांना सुनावले की जगातील राजे हुकूम चालवतात, परंतु तुमच्यात तसे नसावे. जो मोठा होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक होणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्यामध्ये ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने सेवक बनावं, हे प्रभू येशू ख्रिस्त इथं सांगत आहे. आणि म्हणून सेवकांनो, आपल्या मनाने आपल्या सेवेचे काळजीपूर्वक रक्षण करा, गर्व टाळा, ज्येष्ठ अधिकार स्वीकारायला शिका, प्रार्थनेत, वचनामध्ये अधिक वेळ घालवा, कुटुंबाला महत्त्व द्या, कुटुंबाला जपा, कुटुंबाला वेळ द्या. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, बायबलमध्ये अनेक महान लोक त्यांच्या चुकामुळे पडलेले आहेत. देव तुम्हाला शहाणपण देण्यासाठी समर्थ आहे आणि यशस्वी करण्यासाठी कृपा देखील देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून या वचनातून आपल्या आत्मिक जीवनासाठी, सेवा कार्यासाठी ज्या लाभदायक गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनात लागू करा, चुकीच्या गोष्टी अवॉइड करा. नक्कीच देवबाप आपणा सर्वांना आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड.